तर मामाच्या गोव्याला जाऊया. हे चित्रपटाचं नाव ऐकल्यानंतर काय अपेक्षा करू शकतो एखादा माणूस? हीच अपेक्षा करू शकतो, की गोवा म्हणजे फन, एंटरटेनमेंट, मजा, मस्ती आणि हेच आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटामध्ये तुम्हाला हेच पाहायला भेटणार आहे. आणि चित्रपटाची कास्टिंग तुम्हाला माहितीच आहे, टीम माहितीच आहे. स्ट्रगलर्स आला जर तुम्ही पाहिला असेल, ऑब्व्हियसली पाहिला असेलच. नसेल तर तुम्ही पाहू शकता YouTubeवरती एक सीरीज आहे. विजू माने यांनी ती लिहिली आणि दिग्दर्शित केली. त्याचबरोबर संतोष जुवेकर, कुशल बद्रिकी आणि बाबा तुम्हाला त्या सिरीजमध्ये पाहायला भेटतील. आणि ती कास्टिंग, हे नाव आणि हे लोकेशन म्हणजे गोवा, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्रितपणे येतील तेव्हा आपण चित्रपटाकडून काय अपेक्षा केली पाहिजे? तर आपण फन, एंटरटेनमेंटची अपेक्षा केली पाहिजे, मजा मस्ती टाइमपासची अपेक्षा केली पाहिजे आणि ती अपेक्षा हा चित्रपट नक्कीच पूर्ण करतो. तर नमस्कार, मी सुदर्शन जाधव. तुम्ही पाहता सिनेदर्शन. मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट आज म्हणजे 31 जुलै 2026 ला रिलीज झाला. चित्रपट मी पाहिला. चित्रपट मला कसा वाटला थोडक्यात आता जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे चित्रपटाची कथा खूप काही वेगळी आगळी वेगळी आहे आणि तुम्हाला अवाक करून सोडणारे वगैरे असं काहीही नाही. चित्रपटाची कथा काही ठिकाणी प्रिडिक्टेबल आहे. चित्रपटाची कथा हलकी फुलकी आहे, परंतु त्या हलक्या फुलक्या कथेला एक वेगळ्या प्रकारे ट्रीट केलंय. एक पुस्तक मी वाचलेलं, अश्रू नावाचं, आय थिंक ग दि माडगुळकरांचं. माफ करा मी जर चुकीचं नाव घेत असेल लेखकांचं, परंतु अश्रू नावाचं एक पुस्तक आहे, ज्यामधली कथा एक कॅरेक्टर त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगायला सुरू करतो आणि एका पॉईंटवर आल्यानंतर एक दुसरं कॅरेक्टर तीच कथा त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कंटिन्यू करतं, मग तिसरं कॅरेक्टर वगैरे वगैरे. तशाच प्रकारे या चित्रपटाची ट्रीटमेंट आहे. म्हणजे ही कथा सुरू होते, 3 मित्र गोव्याला जायचं ठरवतात. तुम्ही ट्रेलरमध्ये ही गोष्ट पाहिलीच असेल, कारण त्यांना काही तिकीट म्हणजे फ्री भेटलेत. ते सोबत जाताना मामाला घेऊन जातात, जे कॅरेक्टर अंकुश चौधरी यांनी प्ले केलंय. आता संतोष जुवेकर, कुशल भद्रिकी आणि बाबा आणि अंकुश चौधरी हे जेव्हा गोव्यामध्ये जातात तेव्हा त्यांच्याबरोबर जे काही घडतं हे आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये समजतं. आता तो चॅप्टर संपल्यानंतर तीच गोष्ट एका दुसऱ्या कॅरेक्टरच्या दृष्टिकोनातून आपल्याला महेश मांजरेकर सांगायला येतात आणि मग ती गोष्ट ते वेगळ्या कॅरेक्टरच्या दृष्टिकोनातून, म्हणजे सपोज अंकुश चौधरी यांनी प्ले केलेले मामा या कॅरेक्टरच्या दृष्टिकोनातून सांगतात. कथा पुढे जाते आणि परत आणि थांबते एका पॉईंटवर आणि मग संजय जाधव येतात कथेमध्ये. ते एका वेगळ्याच कॅरेक्टरच्या दृष्टिकोनातून ती कथा पुढे नेतात. जसं मी तुम्हाला अश्रू या पुस्तकाचं उदाहरण दिलं, तर त्या पद्धतीची ट्रीटमेंट या सुद्धा चित्रपटाला आहे. चांगला प्रयत्न आहे हा आणि मला असं वाटतं की जरी कथा सिंपल असली तरी या ट्रीटमेंटमुळे कथेला थोडंसं, म्हणजे ती कथा थोडीशी इंटरेस्टिंग बनली. त्याचबरोबर अशाच प्रकारची ट्रीटमेंट एरे एरे पैसा 3 या चित्रपटामध्ये देखील वापरली होती संजय जाधव यांनी. तो चित्रपट जास्त चालला नाही, परंतु अशा प्रकारची ती ट्रीटमेंट होती. आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्ही स्ट्रगलर्सला हे सिरीज पाहिली असेल युट्यूबवर आणि तुम्हाला बाबा संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिके यांची केमिस्ट्री, त्यांच्यातलं जे काही विनोद असतात, त्यांचे एकमेकाला शिव्या देणं वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील आणि तुम्हाला त्या गोष्टी आवडत असतील, तर या चित्रपटातले विनोद देखील, या चित्रपटातली त्यांची केमिस्ट्री, त्यांचं जे काही जुगलबंदी असते ती देखील या चित्रपटातली तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. ऑब्व्हियसली जसं स्ट्रगल सालामध्ये ज्या काही शिव्या वगैरे असतात त्या शिव्या नाहीत मूव्हीमध्ये, त्यामुळं तुम्ही हा चित्रपट तुमच्या फॅमिली सोबत देखील पाहू शकता. चित्रपटामध्ये 3 ज्या ऍक्ट्रेस आहेत, ऑब्व्हियसली गोव्याची स्टोरी आणि त्यांचं जे काही कॅरेक्टर आहे ते ग्लॅमरस कॅरेक्टर आहे, परंतु काही असे सीन नाहीत, काही इंटिमेट सीन वगैरे नाहीत, त्यामुळं इतकं काय तुम्हाला म्हणजे कोणासाठी आक्षेपार्ह काही गोष्ट आहे असं मला तर वाटत नाही. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही फॅमिली सोबत पाहू शकता. बाकी सगळ्यांची ऍक्टिंग चांगली आहे, कारण हे त्यांचं होम ग्राउंड आहे. ही जी टीम आहे ना, स्ट्रगलर्स आलाची टीम, आणि त्यांचे रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर विजू माने यांचं, म्हणजे त्यांचं लिखाण आणि ही कास्टिंग, हे यांनी, म्हणजे हे त्यांचं होम ग्राउंड असल्यामुळे त्यांनी बॅटिंग चांगलीच केल्या. गाणी देखील चांगले आहेत, बॅकग्राऊंड म्युझिक चांगला आहे. हा चित्रपट तुम्हाला खूप काही ग्रेट एक्सपिरियन्स जरी नाही दिला या चित्रपटाने, तरी हा चित्रपट तुमचा टाइमपास करेल, तुम्हाला एंटरटेन करेल, तुम्हाला हसवेल वगैरे. ह्या गोष्टी तर बेसिक गोष्टी, ह्या तर हा चित्रपटाकडून तुम्ही अपेक्षा ठेवू शकता आणि मला असं वाटतं तितकीच अपेक्षा ठेवा, कारण खूप काही जास्त ट्रेलर टीजर मधून तुम्हाला मेकरनी तुम्हाला तसे दावे केलेत असं देखील मला तर जाणवलं नाही. एक हलका फुलका चित्रपट आहे. बाकी टेक्निकल बाजूबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणखीन जरा जास्त चांगली झाली असती. त्याचबरोबर आर्ट डिझाईन वर जास्त आणखीन काम झालं असतं, कारण त्याच्या व्हिलामध्ये किंवा ज्या रिसॉर्टमध्ये ती जी काही मित्रमंडळी राहतात ना, तिथं काही जास्त मला असं विशेष काही नाही जाणवलं, किंवा आणखीन काही गोष्टी जिथं इतकं नक्कीच आहे की टेक्निकली हा चित्रपट आणखीन थोडा स्ट्रॉंग झाला असता. तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला चित्रपट कसा वाटला, माझा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. कमेंट स्वाईप केली तर तुम्हाला हाईपचं बटन दिसेल, ते हाईपचं बटन जर तुम्ही दाबलं तर हा रिव्ह्यू आणखीन काही लोकांना दाखवला जाईल युट्यूब कडून, तर तेही तुम्ही करू शकता, त्यातून मला मदत होईल. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच मराठी किंवा इतर मूव्ही बद्दल चर्चा करण्यासाठी आपण भेटत राहू. मी आता इथंच थांबतो. धन्यवाद.